निवडणूक काम टाळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणार कठोर कारवाई. मनपा आयुक्त अभिजित चौधरी यांचा इशारा. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नागपूर महानगरपालिका निवडणूक येत्या 15 जानेवारी रोजी होणार असून 16 जानेवारीला मतमोजणी पार पडणार आहे. निवडणुकीसाठी नामांकन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया मंगळवार 23 डिसेंबरपासून सुरू झाली असून ती 30 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. प्रत्येक झोनमध्ये स्थापित निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात नामांकन अर्ज स्वीकारले जात आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी याकरिता विविध शासकीय व निमशासकीय आस्थापनांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणुकीच्या कामात टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी दिला आहे. या निवडणुकीसाठी नागपूर महानगरपालिकेकडून सुमारे 15,000 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यासंदर्भातील आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. नागपूर शहरासाठी एकूण 3,004 मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर 1 मतदान अध्यक्ष व 3 मतदान अधिकारी अशा 4 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या कर्मचाऱ्यांना मतदान संदर्भातील पहिले प्रशिक्षण 28 डिसेंबर रोजी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निश्चित केलेल्या ठिकाणी दिले जाणार आहे. मतदान पथकाचे एकूण 3 प्रशिक्षण होणार असून त्यात त्यांना मतदान प्रक्रियेविषयी तसेच ईव्हीएम मशीन संदर्भात सविस्तर प्रशिक्षण दिले जाणार आहे. मतदान पथकासोबतच क्षेत्रीय अधिकारी, खर्च पथके, एसएसटी व्हीएसटी पथके यांसाठी विविध अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य मानले जाते आणि ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी विविध शासकीय व निमशासकीय आस्थापनांतील अधिकारी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र नेहमीचे अनुभवानुसार काही कर्मचारी निवडणुकीचे काम टाळण्यासाठी विविध कारणं सांगण्याचा प्रयत्न करतात. निवडणुकीचे काम हे राष्ट्रीय कर्तव्य असून या कर्तव्यापासून पळ काढणाऱ्या कर्मचाऱ्यांवर राज्य निवडणूक आयोगाच्या 1995 व 2018च्या आदेशानुसार कठोर कारवाई करण्यात येईल. वेळप्रसंगी फौजदारी कारवाईही करण्याचा इशारा संबंधितांना मनपा आयुक्त यांनी दिला आहे. कॅमेरामन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. ग्रामायण प्रतिष्ठान VIA एग्रो फोरम के सहयोग से आयोजित कर रहे हैं ग्रामायण उद्योग एक्सपो 26 से 30 दिसंबर। यहाँ एक ही छत के नीचे मिलेंगे नर्सरी प्रोडक्ट्स, मसाले, बैम्बू आइटम्स, हाउस होल्ड गुड्स, क्लोथिंग, फूड, आयुर्वेदिक, कॉस्मेटिक, आर्टिसन प्रोडक्ट्स एंड मोर। बी वोकल फॉर लोकल एंड विजिट ग्रामायण उद्यम एक्सपो 26 से 30 दिसंबर, कुसुमताई वानखेड़े सभागृह, धरमपेट, नागपुर।